My contention is that machines can be constructed which will simulate the behavior of human mind very closely. Ethical एक आणि सेफ्टी, हे जे काही संशोधन होईल त्याच्यातून जी निर्मिती होईल, AI जो पुढे जाईल तो कसा असला पाहिजे तर इथिकली, म्हणजे त्याने कुठल्याही त्याच्याकडनं अनइथिकल गोष्ट घडता कामा नये, अनैतिक काही घडता कामा नये. आणि सेफ म्हणजे धोका होता कामा नये. ते आता थोडंसं उलट प्रवास आहे की यांत्रिकतेने काहीतरी करायचं आणि ते मेंदूच्या बरोबरीने नाही असं बघायचं. जी मुळातली कल्पना आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. मेंदूचं मॉडेल पुढे ठेवून त्या पद्धतीने तुम्हाला AIची रचना करायची आहे. हे सगळं AIचं क्षेत्र आहे ना, हे तंत्रज्ञ लोकांनी व्यापलेलं आहे. तर ते पुरेसं नाही आहे. तिथे तत्वज्ञ पाहिजेत, राजकारणी पाहिजेत, इतिहास तज्ञ पाहिजेत, तर तुम्हाला त्याचं नेमकं गांभीर्य आणि त्याच्यातनं काय काय पुढे होऊ शकतं हे समजेल. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या वारीसाठी आपलं मनापासून स्वागत करतो. आपण जी 2 पुस्तकं निवडली या सगळ्या चर्चेसाठी, चर्चा आपली एक प्रकारची महाचर्चाच होणार आहे. तिचे अनेक भाग होतील. ती अर्थात प्रसिद्ध राजनीतिज्ञ, कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी, काही म्हणा, शतायुषी असलेले किसिंजर यांच्या पुस्तकांच्या संदर्भात ती चर्चा आपण करतोय. ते आपले संदर्भ बिंदू आहेत, रेफरन्स पॉईंट्स आहेत. आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जी सांगितली अर्थात, की ते इकडे कसे वळाले, तर त्याचं कारण एक खेळ, आणि तो खेळ म्हणजे गो. आणि त्यांनी त्या गो संबंधीचा एक पेपर ऐकला, हस्तबसनी प्रेझेंट केलेला एका त्या परिषदेमध्ये, आणि तिथपासून त्यांचा विचार सुरू झाला. तेव्हा आपण ही सगळी मांडणी खेळांच्या संदर्भात करतोय. मग आधी आपण चेसच्या संदर्भात काही विचार केला, मग जिओ पॉलिटिक्सच्या संदर्भात विचार केला, आणि आता आपण जेव्हा गोकडे येतो तेव्हा आपल्याला पहिलं विधान काय असणार आहे आपलं, परत एकदा, की हसबीस यानं हा सगळा उद्योग केलेला आहे. म्हणजे कोणता, अल्फा गो नावाचं एक सॉफ्टवेअर म्हणा किंवा जे काय असेल ते विकसित करण्याचा, की ज्याच्या माध्यमातून त्यानं त्या लीचा पराभव केला, मोठा तो आंतरराष्ट्रीय चॅम्पियन वगैरे वगैरे असलेला. आता या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात जी झाली ना, असं म्हणता येईल आपल्याला की 1948 साली ॲलन ट्युरिंगने एक पेपर लिहिला. तो पेपर कोणता, तर इंटेलिजंट मशिनरी अ हेरिटिकल थिअरी. तर हेरिटिकल शब्द अगदी अंडरलाईन करा, फार महत्वाचा आहे. म्हणजे त्या काळामध्ये असं काही म्हणणं हे एकूण प्रवाहाच्या परंपरेच्या अस्तिक्याच्या पलीकडे अशा प्रकारचं जाणारं होतं. हा त्याच्यात तो एक मुद्दा आहे, पण तो राहू द्या. तर हा जो अतिशय महत्त्वाचा माणूस त्या सगळ्या AIच्या ह्याच्यामध्ये येतो आपल्या इतिहासामध्ये, त्यानं अगोदर दुसऱ्या महायुद्धात फार महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ती कोणती? ती अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे जर्मन सैनिक अर्थात आणि ब्रिटिश यांच्यात त्यावेळेला फार मोठं, म्हणजे 2 मुख्य पार्ट्या ह्याच होत्या ना युद्धामधल्या. एका बाजूला इंग्लंड, दुसऱ्या बाजूला जर्मनी हिटलरची. तर त्या काळामध्ये हिटलरने आरमार खूप चांगलं आपलं बांधलं वगैरे होतं, आणि ते एकमेकांना संदेश पाठवायचे. तर ते संदेश पकडायचे. आता ते संदेश सांकेतिक भाषेमध्ये असायचे ना, तर ते जे एन्कोड केलेले आहेत ते डिकोड करायचे. तर हे काम करण्यासाठी याची नियुक्ती झाली ट्युरिंगची, आणि त्यानं तसं एक मशीन शोधून काढलं, आणि त्यानं जी काही कामगिरी केली, जे काही संदेश वाचले डिकोड करून, त्यामुळं युद्धामध्ये इंग्लंडला खूप फायदा झाला. नाहीतर आणखीन त्यांच्या काही युद्धनौका वगैरे बुडाल्या असत्या. तर तिथपासून त्याचं लक्ष या सगळ्या यांत्रिक बुद्धिमत्तेकडे वगैरे, मशीनकडे, थिंकिंग मशीन तो म्हणतो, तिकडे गेलं. इंटेलिजंट मशीन्स असा तो मुद्दा आहे. तर त्यानंतर त्याने हा 48 साली जो पेपर लिहिला, त्या पेपरमध्ये त्यांनी सुतोवाच केलं. म्हणून तिथून आपण या सगळ्या प्रकाराला सुरुवात करूयात. आणि महत्वाचं का, की याच पेपरमध्ये त्यानं चेस आणि गो या 2 खेळांचं नावही घेतलेलं आहे. तर बेसिक मुद्दा काय संपूर्ण त्या पेपरचा, माय कंटेन्शन इज दॅट मशीन्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड विच विल सिम्युलेट द बिहेवियर ऑफ ह्युमन माइंड व्हेरी क्लोजली. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. तर अशा प्रकारच्या थिंकिंग मशीन्स त्याला तयार करायच्या होत्या. ते होईल
आणि नंतर हळूहळू त्या मशीन्स, थिंकिंग मशीन्स, तेव्हा AI हे नाव नव्हतं, त्या माणसाच्या पुढे जातील हे त्यानं त्या पेपरमध्ये मांडलेलं आहे. तर ज्या पद्धतीने सुरुवातीचा विकास झाला त्या सगळ्या AIचा, तो त्याला एक वेगळी दिशा मिळाली, क्वालिटेटिव्हली एक फरक पडला. तो म्हणजे 2006 मध्ये बहुधा हिंटननं लिहिलेल्या एका दुसऱ्या महत्त्वाच्या पेपरमध्ये, ज्यात तो डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क यांचा विचार करतो, यांची संकल्पना मांडतो. आणि मग पुढचा जो काही विकास आहे, पुढची जी प्रगती आहे ती याच दिशेने होत गेली. आणि ती करण्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा अल्फागो निर्माण करणाऱ्या हसबीसचा होता. तर अगोदर त्यानं डीप माइंड नावाची त्याची एक कंपनी तयार केली. आणि ती कंपनी म्हणजे 11 सालची गोष्ट आहे, 2011 सालची गोष्ट आहे. ती त्यानं 2014 मध्ये गुगलला दिली किंवा गुगलमध्ये विलीन केली, काही म्हणा. आता ही एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. का महत्वाची गोष्ट आहे? आणि त्याची चर्चा तेव्हाही झाली, नंतर सुद्धा होत राहिली चर्चा. या कंपनीमध्ये ज्यांनी आपलं भांडवल गुंतवले होतं त्यामध्ये एलॉन मस्क सुद्धा होता. आणि दुसरा एक आणखीन महत्वाचा माणूस की ज्याने त्याच्यामध्ये भांडवल गुंतवलं, जॉन टालिन. तर हा स्वतः भांडवलदार आहे, त्याला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आता याच्यात पहा बरं का, ह्या दोघांची उद्दिष्ट कशी थोडी थोडी वेगळी होती. ती कोणती? तर मस्कला माहिती होतं की हा हसबीस काय आहे आणि तो त्या कंपनीच्या मार्फत काय करू शकतो, तर ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून त्यानं त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. आणि हा पहिल्यापासून, मी आता जे दुसरं नाव तुम्हाला सांगितलं टालिनचं, त्या टालिनला इंटरेस्ट या सगळ्या AI वरती देखरेख ठेवली पाहिजे आपण. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याकडनं काही कदाचित धोका संभवू शकतो, तर ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग त्यांनी नंतरच्या काळात सुद्धा काय केलं माहिती का, की AIच्या धोक्यापासून वाचवणारं संशोधन करणाऱ्या संस्थांना सुद्धा त्यांनी नंतरच्या काळात पैसे दिलेले आहेत. तर ह्या दोघांची गुंतवणूक त्याच्यामध्ये होती. आणि ती का, म्हणजे आणखीन परत सांगतो की डीप माइंड तयार करताना हसबीसचा रोख किंवा भर हा एक नैतिकतेवरती होता. दोन गोष्टी, एक इथिकल, एक आणि सेफ्टी. हे जे काही संशोधन होईल त्याच्यातून जी निर्मिती होईल, AI जो पुढे जाईल तो कसा असला पाहिजे, तर इथिकली, म्हणजे त्याने कुठल्याही त्याच्याकडनं अनइथिकल गोष्ट घडता कामा नये, अनैतिक काही घडता कामा नये. आणि सेफ म्हणजे धोका होता कामा नये. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, त्या नंतरच्या काळात विचारलं की म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे नेमकं वगैरे वगैरे, त्याच्या अनेक मुलाखती वगैरे नंतरच्या काळात झालेल्या आहेत. तर त्यांनी काय सांगितलं माहिती का, की उदाहरणार्थ याच्यातनं जे निर्माण होईल त्याचा उपयोग उदाहरणार्थ युद्धाची हत्यारं, अवजारं किंवा शस्त्रास्त्र करण्यासाठी केला जाऊ नये. ओके. मग अशा माणसानं आपली ही कंपनी, लक्षात घ्या, ही 2014 मध्ये गुगलला दिली, गुगल बरोबर पार्टनरशिप केली. आणि अर्थात त्याचं ऑफिस लंडनमध्येच राहिलं. म्हणजे अगोदरच्या काळात एक 51 लोक होते त्याच्या कंपनीत, ते कंपनी गुगलमध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या एकदम 200 वर गेली. आणि जगातलं क्रीम ज्याला म्हणतो आपण, सगळ्या देशामधले लोक त्यातलं, ते त्यांनी गोळा केले आहेत. आणि खूप पैसा आहे, म्हणजे अगोदर ह्या लोकांची गुंतवणूक होती, आता मी ज्यांची दोघांची नावं घेतली ती. आणि शिवाय आता गुगलकडनं पैसा मिळणार आहे. मग आता त्याच्यात ते नैतिक कमिटमेंटचं काय झालं, हा मुद्दा आहे ना. तर हे तुम्हाला सांगायला पाहिजे की ते करताना, तिथे जाताना त्यानं गुगल बरोबर एक जणू काही करार केला, की ज्या करारान्वये एक इथिकल कमिटी स्थापन करण्यात येईल आणि ती कमिटी संशोधनावरती देखरेख ठेवील, सुपरवाईज करेल, आणि मर्यादा ओलांडली जाणार नाही, म्हणजे धोका उत्पन्न होणार नाही एका बाजूला आणि नैतिकतेला छेद जाणार नाही, अशाच प्रकारचं संशोधन झालं पाहिजे. आणि त्याची देखरेख करण्यासाठी ही कमिटी. नंतरच्या काळात लोकांनी त्याला विचारलं सुद्धा की अरे ते कमिटीचं सांग ना, कोण कोण त्याच्यामध्ये आहेत, त्याचे चेअरमन कोण आहेत. तर ती पॉलिसी होती त्या गुगलची एकूण की त्याचे नाव आम्ही काही सांगणार नाही, परंतु त्यांचा संबंध या तांत्रिकेच्याशी नाही आहेत, जे ऑफिशियल काही वेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक असतील किंवा तत्वज्ञ असतील, नीतिशास्त्र जाणणारे असतील, त्यांच्याशी संबंध आहे असं त्यांनी सांगितलं. आता परत एक मुद्दा येतो माहिती का, की तरी देखील काही लोकांचा आक्षेप राहिलेला आहे की हे पब्लिक का करत नाहीत लोक, कोण कमिटी, काय तिचे नॉर्म्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. हे फार जनरल झालं की असं होऊ नये. आणि हे बघा ना, म्हणजे जरी भले आणि काही म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात जेव्हा ते नंतरच्या काळातला तो वेगळ्या प्रकारचा AI ज्याला म्हणतो आपण,
लँग्वेजच्या कॉन्टेक्स्टमध्ये डीप लर्निंगमधनं वगैरे पुढे आला, त्याचा उपयोग पुढे चीन वगैरे लोकांनी केलेला आहे लष्करी तंत्रज्ञानासाठी, आणि तो अमेरिकेनेही करावा किंवा केलाच पाहिजे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आपण ते बाजूला नाही ठेवू शकत, कारण एकदा ते आले की ते पब्लिक होतं ना. एनिवे, तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याची आपल्याला इथे चर्चा करायचं कारण नाही. पण हा एक त्याचा इन्सिस्टन्स होता, आणि त्याने हे वारंवार परत परत सांगितलेलं आहे की हो आम्ही ते पाळतो, ते आहे आमच्याकडे. नंतरच्या काळातल्या आक्षेपकांचं म्हणणं काय आहे की मग ह्याच्यामध्ये किती लोक आहेत तुमचे असे कर्मचारी किंवा त्या कमिटीतले, तर ती संख्या किंवा त्याच्यापेक्षा किती पैसे खर्च होतात या गोष्टीवरती. ती जी कमिटी आहे ती ज्या पद्धतीने संशोधन करायला सांगते वगैरे, तर ती रक्कम एकूण गुगलच्या व्यवहारामध्ये नगण्य आहे असा काही लोकांचा आक्षेप नंतरच्या काळात देखील राहिला. पण तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू. आपल्याला काय सांगायचं आहे की 14 मध्ये त्यानं ते विलीन केलं. आता हसबबिसला जो प्रोग्राम राबवायचा होता, जो प्रकल्प सिद्धीला न्यायचा होता, त्याची तुलना तो कशाशी करतो? एक तर मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे अणुबॉम्बचा, आणि दुसरा अपोलो म्हणजे चंद्रयान, माणूस जायचा तिकडे याच्यावरती चंद्रावरती, त्याच्याशी. तर अमेरिकेने नासा नावाची संस्था काढली, आणि तिच्या संशोधनातनं अमेरिकेनं चंद्रयान पाठवलं, जे पहिलं की ज्याच्यामध्ये माणूस होता ते, तर तो अपोलो, त्याचं नाव, त्या यानाचं नाव म्हणूयात. आणि हे काय झालं माहितीये का की अमेरिकेने अणुबॉम्बचा शोध लावला निश्चितपणे, आणि भीती कुठली होती मग परत की रशिया पण तसं करेल, आणि रशियाने केलं ना. मग अमेरिकेने जे जे केलं ते रशिया करतोय, पण रशियाने दरम्यानच्या काळामध्ये अंतराळ संशोधनामध्ये एक पाऊल पुढे टाकलं. अमेरिकेच्या पुढे होते सुरुवातीला, म्हणजे 50 ते 60च्या दरम्यान. मग अमेरिकेला जाग आली, त्यांनी स्पुटनिक सोडल्यानंतर की आता आपण मागे पडतोय, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून केनेडींच्या काळामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली, नासाची स्थापना झाली, आणि त्यातनं तो अपोलो आला की जो थेट चंद्रावरती, मला वाटतं 19 सालची गोष्ट आहे, त्या आर्मस्ट्रॉंग वगैरे वगैरे आपल्याला आठवत असेल कदाचित. तर यांच्याशी तुलना केलेली आहे या सगळ्या अल्फा प्रोजेक्टची स्वतः आपल्या हिरोनी, म्हणजे हसब डेमिसनी. आता मग 14ला विलिनीकरण झालं, आणि विशेष म्हणजे 15 सालच्या ऑक्टोबरमध्ये जर काही केलं असेल तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा खेळाडू, तो युरोपचा चॅम्पियन आहे गोचा, त्याचं नाव फॅन हुई. तर फॅन हुईचा पराभव केला त्या डीप माइंडनी. आता ही देखील बातमी झाली, पण ती बातमी अशी फार चर्चेली नाही गेली. त्याचं कारण असं आहे की ते त्याने गुप्त ठेवलं. तो सगळ्यांसाठी प्रवेश नव्हता त्या खेळाला, कारण ते संशोधन अजून कन्फर्मेशनच्या स्तरावरती होतं. पण ते कन्फर्म झालं की खरोखर आपण त्या डीप माइंडच्या मार्फत पराभव करू शकतो एका मोठ्या विजेत्या खेळाडूचा, फॅन हुईचा. म्हणून त्या मानाने तिला तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली. पण त्यानंतर मात्र 2016च्या जानेवारी महिन्यातल्या नेचरमध्ये त्याची कव्हर स्टोरी झाली या सगळ्या घडामोडीची. आणि ती कव्हर स्टोरी मी तुम्हाला सांगतो. नेचरची कव्हर स्टोरी ती ज्यांनी केली त्यांचं नाव इलिझाबेथ गिबिनी. तर इलिझाबेथ गिबिनीने काय केलं, त्याचं नाव लेखाचं ऑल सिस्टीम्स गो, हे याचं नाव आहे लेखाचं. आणि त्याच्या खाली थोडक्यात वर्णन करणारं एक वाक्य असतं कॅची, गुगल AI अल्गोरिथम मास्टर्स अँशंट गेम ऑफ गो, हे त्या लेखाचं नाव. आणि आणखीन पुढे म्हणजे एकूण डिस्क्रिप्शन सकट, आणि आणखीन पुढे डीप लर्निंग सॉफ्टवेअर डिफिट्स ह्युमन प्रोफेशनल फॉर फर्स्ट टाइम. म्हणजे हे आत्ता जानेवारी 16 मधल्या त्या नेचरच्या अंकामुळं ही बातमी सगळीकडे गेली. तर तोपर्यंत मला वाटतं त्याचं गांभीर्य निश्चितपणे किसिंजरच्या पर्यंत पोहोचलेलं नव्हतं. अर्थात दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दलचा फरक वगैरे सगळा सांगितला, त्याच्या मुलाखती जिकडे तिकडं प्रकाशित झाल्या पुरेशा प्रमाणामध्ये. पण महत्त्वाचा मुद्दा असा तेव्हा सुद्धा, आणि तो सुद्धा त्यावेळेला आला चर्चेमध्ये, मग ते नेचर असेल किंवा आणखीन कुठे असेल, त्याच्यात ते गोचं महत्त्व लोकांना कळायला लागले. कारण गो हा खेळ तसा फार, चेस जसा जागतिक स्तरावरती आहे ना, तसं गो नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ भारतात सुद्धा मला नाही वाटत कोणी गो खेळणारे लोक असतील, पण तिकडे जपान, कोरिया, चीन आणि युरोपातले लोक मग सगळ्याच गोष्टी त्यांना अवगत करून घ्यायची सवय असते. त्यामुळे तिथेही तो खेळ काही प्रमाणामध्ये नक्कीच पोहोचलेला आहे. पण त्याच्यातला मुद्दा महत्वाचा कसा आहे माहिती का, तर हा गो नावाचा जो खेळ आहे तो बोर्डाचाच खेळ आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्यातली घरं वगैरे आपण विचारात घेतली, आणि त्याच्या संभाव्य शक्य अशा खेळ्या, शक्य अशा पोझिशन्स
जर विचार केला तर लोकांच्या असं लक्षात येतं की युनिव्हर्समध्ये, विश्वामध्ये जेवढे ॲटम्स असतील त्यापेक्षा जास्त त्याच्या पॉसिबल पोझिशन्स आहेत वेगवेगळ्या. म्हणजे हे बुद्धिबळापेक्षा फार पुढे गेलेलं आहे म्हटलं तर. आणि मग दुसरा मुद्दा आला की माणसं जेव्हा खेळ खेळतात ना, तेव्हा ते सगळं शक्य नाही होत त्यांना. इतकं तुम्ही फक्त बुद्धीच्या जोरावरती कसं करणार? मग कुठेतरी इंट्युशनचा मुद्दा येतो. तर त्याचं काय म्हणणं आहे माहिती का, की त्या अल्फागो नावाचा नवीन हे आला आता गुगलच्या माध्यमातून, तिथे हा फक्त पूर्वीसारखं सांग काम्या ओ नाम्या दिलं अल्गोरिथम आज्ञावली त्याप्रमाणेच करणार, त्याच्या बाहेर जाणार नाही. आमचे मित्र मकरंद साठ्यांच्या याच्या शब्द वापरतात म्हणजे ठोंब्या, असा नाहीये तो. म्हणजे तो बुद्धिमान ठोंब्या नाहीये, तो त्याला स्फुरत आणि तो अत्यंत अनपेक्षित अशा गोष्टी करू शकतो. तर म्हणजे मुळात हसबबिसने जे काही केलं ना, ते आता थोडासा उलटा प्रवास आहे की यांत्रिकतेने काहीतरी करायचं आणि ते मेंदूच्या बरोबरीने जाईल असं बघायचं. जी मुळातली कल्पना आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. मेंदूचं मॉडेल पुढे ठेवून त्या पद्धतीने तुम्हाला एआयची रचना करायची आहे. आणि ती अल्फागो मध्ये शक्य झाली का? कारण त्याच्यामध्ये त्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा उपयोग केला गेला. त्याच्या अनेक लेयर्स असतात. त्या तांत्रिक तपशिलात जायचं आपल्याला काही कारण नाही. त्या संबंधीचे अनेक पेपर्स वगैरे उपलब्ध आहेत, ते आपण कुठेही पाहू शकता. आणि मग ते निर्माण झालं. आणि म्हणून त्यानं मग तो मुद्दा आला की इथे इन कॅमेरा ऑलमोस्ट त्याला म्हणूयात आपण, तशा प्रकारचा तो खेळ झाला. नंतर त्याची चर्चा व्हायला लागली आणि त्या चर्चेमध्ये निश्चितपणे हसबबिसनी पण भाग घेतला, काही काही गोष्टी सांगितल्या सगळ्या या प्रकारच्या. आणि मग पुढचा मुद्दा येतो. तो केव्हा येणार? तो त्या 17 सालच्या ली सेडॉल बरोबर. म्हणजे ली सेडॉल हा कोरियामधला मोठा चॅम्पियन, आणि तिथे त्यांनी त्या अल्फागोने त्याचा पराभव केला. आणि तिथं फार मोठी चर्चेची गोष्ट झाली, कारण तोपर्यंत या अल्फागोच्या लोकांना पूर्णपणे कॉन्फिडन्स झाला होता की ज्या अर्थी आपण अगोदर एका युरोपच्या चॅम्पियनचा पराभव केला, तर त्या अर्थी आता पुढची स्टेप येते. म्हणून तो प्रकार घडला. आणि मग काय काय झालं, काय प्रकारच्या रिॲक्शन आल्या, त्याची तुलना कास्परोच्या बुद्धिबळातल्या पराभवाशी कशी झाली नंतरच्या काळात, आणि ती करणारा हा जिओपार्डीचा खेळाडू, ही सगळी चर्चा आपण आपल्या मागच्या एपिसोडमध्ये केलेली आहे. मग आता आपण या टप्प्यावरती आलो. आता इथे त्यातला मुद्दा असा आहे की हे असं होणार आहे. म्हणजे आता ही गोष्ट मधली आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्या फॅन हुईचा पराभव केला युरोपियन चॅम्पियनचा, आणि त्याच्यानंतर ली सेडॉलचा केला तिकडे. याच्या मधल्या काळामध्ये ती परिषद आहे, ट्रान्स अटलांटिक परिषद आहे. म्हणजे अजून शिक्कामोर्तब ऑफिशियल झालेलं नाही त्या गोवरती. किंबहुना कदाचित नेमकं काय झालं फॅन हुईच्या बाबतीत याची नीटशी पुरेशी कल्पना आणि काय होऊ शकेल त्याच्यातून पुढे किसिंजरला नाहीये. म्हणून ह्या दोन खेळांच्या मध्ये ती कॉन्फरन्स झाली, आणि त्या कॉन्फरन्समध्ये हसबबिसनी हे सगळं मांडलं. आणि ते मांडल्यानंतर खाडकन जाग आली किसिंजरला. म्हणजे किसिंजर हा तसा जागरूक असतो, काय झोपलेला नव्हता, लक्षात घ्या. पण त्यानं काय त्याचं एक ठरलेलं क्षेत्र महत्वाचं होतं ना, तरी सुद्धा त्याला त्या खेळाचं महत्व का पटलं, लक्षात घ्या. म्हणजे हे काही सगळं खेळ मी म्हणतो आपण, तसं नाहीये. त्या खेळामधलं गांभीर्य आहे. मग त्या गांभीर्याच्या मुळे लक्षात घ्या ते का कळतंय त्याला, कारण स्वतः किसिंजर डिप्लोमसी नावाचा एक गेम, म्हणजे अशा आणखीनही गेम असतील बोर्डावरचे, पण त्याच्यात त्या लोकांनी काय केलं होतं की आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या वेगवेगळ्या ज्या थिअरीज आहेत डिप्लोमसीच्या इत्यादी इत्यादी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या, त्यांना अनुसरून असे खेळ तयार केलेले होते की खरोखर दोन युद्धमान किंवा दोन संघर्षशील राष्ट्र एकमेकांच्या पुढे आहेत, किंवा अगदी फार थेट थिसिडिसस ट्रॅप हे पहिल्यापासून तर ग्रीक काळापासून चालत आलेलं आहे की एक राष्ट्र असं हिजिमन आहे, सर्वश्रेष्ठ ठरलेले आहे, आणि दुसरं त्याच्याशी स्पर्धा करणारं राष्ट्र त्याची जागा घ्यायला सज्ज झालेले आहे. मग त्यांचे संबंध कसे असतील हे सगळं चालत आलेलं आहे, आणि त्याचे खेळ करण्यात आलेले आहेत. तर साहजिकपणे किसिंजरच्या डोक्यात ते खेळ सगळे आहेत, आणि तो तुलना करतो, आणि मग त्याच्या लक्षात गांभीर्य येतं. आणि मग तो सांगतो, तो कुठे सांगतो, 2018च्या त्याच्या त्या प्रसिद्ध गाजलेल्या निबंधामध्ये. आणि तिथे त्याच्या निबंधाचं नाव, त्याच्या पेपरचं नाव मी पूर्वी सांगितलेलं आहे, हाऊ दी एनलाइटनमेंट
एंड्स. म्हणजे काय? व्हॉट इज एनलायटनमेंट? एनलायटनमेंट हे साधारणपणे 18व्या शतकामध्ये जे काही घडलं युरोपात, ज्याच्यातनं पुढे फ्रेंच राज्यक्रांती वगैरे झाली, त्या प्रक्रियेला एनलायटनमेंट म्हटलं जातं. की ज्याच्यामध्ये सगळ्यात एनलायटनमेंटचा हिरो कोण, तर तो इमॅन्युअल कांट आहे. तर कांटने मानवी बुद्धीला एक महत्व दिलं, मानवाला एक प्रतिष्ठा दिली, म्हणजे ज्ञाता म्हणून लक्षात घ्या, कारण त्याच्याकडे रिझन आहे, आणि कर्ता म्हणून, एजंट म्हणून, कारण त्याच्या कृतीचं नैतिक मूल्यमापन होऊ शकतं. हे दोन गोष्टी म्हणजे त्याला एक प्रतिष्ठा आहे बाकीच्या सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा. वाघाला किंवा सिंहाला प्रश्न पडत नाही आपण काय करावं, कोणाला मारावं, काय खावं, काय खाऊ नये. तो माणसाला पडतो. तर ह्या दोन गोष्टी आहेत. आता भीती काय वाटते तात्विक स्तरावरती किसिंजरला, की ह्याच्यामुळे जे जे काय होईल ते वेगळं, आणखीन ते नुकसान माणसाचं काय होईल, धोक्यात येईल, त्याला वेगवेगळी शस्त्रास्त्र निर्माण होतील, ते 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 आणखीन वेगळंच आहे. माणसाची जमात नष्ट होऊ शकेल. एनलायटनमेंट हा तात्विक मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला सांगेन, त्याचा विस्तार आपण पुढच्या कदाचित त्याच्यामध्ये करूयात, की तीच तक्रार आहे नेमकी किसिंजरची, की हे सगळं एआयचं क्षेत्र आहे ना, हे तंत्रज्ञ लोकांनी व्यापलेलं आहे. तर ते पुरेसं नाहीये. तिथे तत्वज्ञ पाहिजेत, राजकारणी पाहिजेत, इतिहास तज्ज्ञ पाहिजेत, तर तुम्हाला त्याचं नेमकं गांभीर्य आणि त्याच्यातनं काय काय पुढे येऊ शकतं हे समजेल. हे सांगतोय त्या निबंधात. त्यामुळे आपण तर तो निबंध लक्षात घ्या, आणि मग पुढं त्याच्यातनं त्याचं ते पुस्तक, ते पहिलं जे आलं एज ऑफ एआय, ते 18च्या त्याच्या पेपर नंतरचं आहे. आणि नंतर जाता जाता त्यानं ते जे जेनेसिस केलं, की अत्यंत हा स्वच्छ प्रवास सगळा आपल्याला तो उलगडायचा आहे. पण अर्थात किसिंजरची सुरुवात आळंदीपासून नाही झालेली, आपण आळंदीपासून केलेली आहे, आणि तिथून जायचं आहे आपल्याला. आणि जाता जाता जे टप्पे लागतात ना, त्याच्यामध्ये हा सुद्धा आहे. कोणता? लंडन. कारण हसबबिसची कंपनी लंडन बेस्ड आहे, आणि तिथनं त्यानं ते सगळं डीप माइंड वगैरे तयार केलेलं आहे. तो लंडन शहरावरती अत्यंत प्रेम करणारा मनुष्य आहे. बघूयात काय ते पुढच्या भागात. धन्यवाद. 1990-91च्या दरम्यान रशियाचं विघटन झाल्यानंतर आणि अनुषंगानं इतरही साम्यवादी राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारल्यानंतर आता लोकांना असं वाटलं की आयडिओलॉजीचं युद्ध होणार कोणात? एकच शिल्लक राहिला विचार आयडिओलॉजीचा, तो म्हणजे कॅपिटलिझम, म्हणजे युरोपचा, म्हणजे पश्चिमेचा. त्याची प्रतिनिधी प्रवक्ता अमेरिका. आणि चीन जो आहे तो अमेरिकेच्या प्रयत्नामुळे आधीच आलेला आहे, त्या सगळ्याच्या सामील झालेला आहे. म्हणून आता हे सगळं संपलं, इतकं तुमचा इतिहास संपला, एंड ऑफ हिस्ट्री, अशा प्रकारचा विचार फ्रान्सिस फुकुयामाने मांडला. आणि लोकांना वाटलं की चीन आता हळूहळू येतो इकडे. पण चीन सगळ्यांना वस्तात निघाला आणि सगळ्यांच्या हातावर त्यांनी तुरी दिली आणि आपलं ठेवणीतलं असतं बाहेर काढलं आयडिओलॉजीचं, आणि ते कोणतं तर कन्फ्युशियस. मग तशा प्रकारचा पर्याय देण्यासारखा मुद्दा भांडवलशाही लोकशाही असं काही आपल्याकडे आहे का? आहे, पण आपल्या आळशी विचारांचा त्याचा नीट विचार केलेला नाही. तो आपण करूयात.